आणखीन एक मोठी बातमी, मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक बोलावलेली आहे आणि मुंबईतल्या आंदोलनाच्या महानियोजनावर या बैठकीत चर्चा होणार आहे। बैठकीसाठी गोदापट्ट्यातील 123 गावांसह राज्यभरातून मराठा बांधव सहभाग घेणार आहेत। तर बैठक दुपारी 12 वाजता सुरू होईल, मात्र सकाळी 8 वाजता सर्वांना बोलावण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय तर जरांगे पाटील यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। मराठा समाजाची ही राज्यव्यापी बैठक पार पडणार आहे। दुपारी 12 वाजता ही बैठक बोलावली आहे, मात्र सकाळी 8 वाजता सगळ्यांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुंबईतल्या आंदोलनासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। त्रिभाषा धोरणाबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे। तसंच हिंदी भाषेची सक्ती नाही, मात्र हिंदी भाषेचा 5वी पासून विचार व्हावा असंही अजित पवार यांनी म्हटलंय। त्रिभाषा धोरणाबाबत कॅबिनेटमध्ये काय चर्चा होते याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय। सक्ती त्याच्यामध्ये नाही, त्यामध्ये सगळे मराठी भाषेची ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्यांची मातृभाषा आहे ती तर पहिलीपासून आलीच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही। आणि आम्ही म्हणालो की 5वी पासून त्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा, त्याच्यामध्ये चालतंय। आता बरीचशी मुलं इंग्लिश मिडियमला असतात, ती इंग्लिश मिडियमला त्यांचे पालकच घालतात, मुलांना इंग्लिश मिडियमला जायचंय, त्यावेळेस पण तिथं मराठी आपली मातृभाषा लिहिता वाचता बोलता आलीच पाहिजे ना। एक सविस्तर बातमी पाहूयात। तिकडे पाकिस्तानमध्ये पावसानं थैमान घातलंय। पावसामुळे पाकिस्तानात मोठी दुर्घटना घडली आहे। स्वात नदीला अचानक पूर आल्यानं खैबर पख्तूनख्वा भागात पर्यटनासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 18 जण वाहून गेलेत। स्वात नदीच्या पाण्यामध्ये एकाच घरातील 18 जण बुडालेले आहेत आणि यापैकी काही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत। तर नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं आतमध्ये गेलेल्या या कुटुंबाला चारी बाजूनं पाण्यानं वेढलं होतं। पाणी वाढत जाताच एक एक करून ते पाण्यात पडू लागले। शेवटी 3 ते 4 जण राहिले होते, ते देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेत आणि त्याचीच दृश्य देखील मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलेली आहेत। सध्या अंतराळात असलेले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला। तब्बल 14 दिवस शुभांशु शुक्ला अंतराळात राहणार आहेत। शुभांशु शुक्ला यांच्यासोबत अन्य 3 अंतराळवीर देखील आहेत। चंद्रावर मानवी अधिवासाला अनुकूल वातावरण निर्माण करून तिथे वसाहत करता येईल का, मंगळापर्यंत पोहोचता येईल का आणि अंतराळात किती काळ तग धरता येईल आणि किती दूरवर जाता येईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या ॲक्सियम 4 मोहिमेद्वारे शोधण्यात येणार आहेत। हमें मिशन गगनयान को आगे बढ़ाना है। हमें अपना खुद का स्पेस स्टेशन बनाना है और चंद्रमा पर भारतीय एस्ट्रोनॉट की लैंडिंग भी करानी है। इन सारे मिशंस में आपके अनुभव बहुत काम आने वाले हैं। मुझे विश्वास है आप वहां अपने अनुभवों को जरूर रिकॉर्ड कर रहे होंगे। जी प्रधानमंत्री जी, बिल्कुल ये पूरा मिशन की ट्रेनिंग लेने के दौरान और एक्सपीरियंस करने के दौरान जो मुझे लेसन्स मिले हैं, जो मुझे सीख मिली है, वो सब एक स्पॉन्ज की तरह मैं एब्जॉर्ब कर रहा हूँ और मुझे यकीन है कि ये सारी चीज़ें बहुत वैल्यूएबल प्रूव होंगी, बहुत इम्पॉर्टेंट होंगी हमारे लिए जब मैं वापस आऊँगा और हम इन्हें इफ़ेक्टिवली अपने मिशंस में इनके लेसन्स अप्लाई कर सकेंगे और जल्दी से जल्दी उन्हें पूरा कर सकेंगे। बिकॉज मेरे साथी जो मेरे साथ आए थे, कहीं ना कहीं उन्होंने भी मुझसे पूछा कि हम कब गगनयान पे जा सकते हैं, जो सुन के मुझे बहुत अच्छा लगा और मैंने बोला कि जल्दी ही। तो मुझे लगता है कि ये सपना बहुत जल्दी पूरा होगा।